तुमचा प्रश्न जो आहे हा बाबा कोणाबरोबर कोणी युती केली हा तुम्ही त्यांना जाऊन जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर देतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेत सध्या सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं थेट काँग्रेसची हात मिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र आता शिंदे सेनेनं मोठी राजकीय खेळी करत भाजपलाच काटशह दिलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसच्या 12 निलंबित नगरसेवकांना भाजपमध्ये घेत सत्ता स्थापनेचे संकेत दिले होते. भाजप काँग्रेसची ही विचित्र युती केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घडामोडींवर उघड नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर काँग्रेसनं आपल्या 12 नगरसेवकांचं थेट निलंबन करत भाजपच्या अडचणी वाढवल्या. दरम्यान कल्याणचे खासदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी निर्णायक डाव खेळत राजकीय समीकरणच बदलून टाकली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्यात शिंदे सेना यशस्वी ठरली. शिवसेनेचे 27 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 असे एकूण 31 नगरसेवक एकत्र करत शिंदे सेनेनं ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे सत्ता स्थापनेचा दावा सादर केलाय. विशेष म्हणजे अंबरनाथ नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 59 असून बहुमताचा आकडा 30 आहे. शिंदे सेनेनं हा जादुई आकडा पार करत भाजपच्या सत्ता स्थापनेच्या स्वप्नांना ब्रेक लावलाय. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपनं शिंदे सेनेला धक्का दिल्यानंतर सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता भाजपसाठीच अंगलट येताना दिसतोय. अंबरनाथमधील या नाट्यमय घडामोडींमुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा उघडपणे समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.